डोंगर पिंपळा ह्या पांदन रस्त्याचे गेले कमीत कमीच्या वडिलापासून अडचण आहे अशी की इथून काही वाहनं जात नाही ती प्रॉब्लेम बरोबर आहे. पण त्या टायमाला छोट्या मोठ्या बैलगाड्या होत्या कस तरी जात होते. आता वरचीवर पावसाचं बी थोडं अति पाऊस पडायला आहे आणि पाणी शेतकऱ्याचं कुठून बी कुठं फुटायल्यामुळं ह्या रस्त्याने मोठमोठाले खड्डे होऊन गेले आणि खड्डे झाले की दुसऱ्या शेतकऱ्याचं पाणी आपल्याला कोंडून बंद करणं हे आपल्याला योग्य नाही. ती करू बी शकत नव्हतं आणि ती करू बी देत नाहीत. त्याच्यामुळे ही रस्त्याची दुर्दशा झाली. अक्षरशः आमच्या शेतामध्ये आम्हाला खाली ट्रॅक्टर घेऊन जाय असं त्या नव्हतं. आता पाठीमागं रबीची पेरणी केली आम्ही. जवळजवळचं नाही आमच्या इथून 8 किलोमीटर आहे. तिकडं जाऊन ट्रॅक्टरला 1000 रुपये एकच पेरायचं असलं त्यानं आमच्याकडून 1300 रुपये घेतले. का तर आम्हाला ट्रॅक्टर पाठीमागून आणावं लागतंय म्हणून. माल न्यायला डोंगर पिंपळ्या शेतातून डोंगर पिंपळ्याला आणायला 700 रुपये भाडं होतं. त्यानं तिकडून आणण्यासाठी 1800 रुपये आम्हाला घरी माल आणायला 1800 रुपये भाडं घेतलं फक्त ह्या रस्त्याच्या अडचणीमुळं. म्हणून आमची तळमळी शासनाला एवढे तुमची योजना आता शासनात स्तरावर चाललेल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणते की आडविनाला कुठं 5 वर्षाने योजना बंद फलाना बंद. पण आमची योजना आम्हाला कुठली बंद करा ना करा पण आम्हाला रस्ता निदान साधा कच्चा तरी करून द्या. पांदन रस्ता राहिला 15-16 फुटाचा आम्हाला 10-12 फुटाचा का होईना रस्ता वाहन जायापुरता इकिरी का होईना पण करून द्यावी ही अशी कळकळीची विनंती शासनाला माझ्यातर्फे करतो. आणि मग आमची कैफियत मांडायची कोणाकडं. कमरा इतकं पाणी येते कंटिन्युटी आणि इकडे कमीत कमी 500 मीटर पर्यंत आम्हाला जर नदीने प्रवास जर करायचा म्हटलं पडत्या पावसामध्ये कसं काय जाणार याच्या नियमानुसार. ट्रॅक्टर वाहन वाहन जात महिला आता हा किती किलोमीटरचा आहे असं? 60,000 हा रस्ता डीपी रोड मंजूर आहे नकाशावर मॅपवर सगळ्या गोष्टीत. फक्त ह्या 2 शेतकऱ्यांच्या नीट व्हावं पक्का व्हावं. जावं असंच असं ना. हां ठीक आहे ठीक आहे. हे सगळं घ्या. हां आम्हाला प्रवास करावा लागला. वाहन कोणतं बैलगाडी तर बघा आणि पाऊस पडल्यानंतर काय सगळं चिकनच होतं ना. हो बैलगाडी किंवा ट्रॅक्टर इकडून नेताच येणार नाही. इतकी खुली झाली. शेतकऱ्याचा उपकार आहे. आमचे शेतकरी म्हणाले त्याच्यावर तरी अन्याय कामन करायचा त्याच्या शेतातून जायचं का. जाऊच देत नाही ना. आता नांगरलं की विषय संपला ना. आता जात ती करा पण आम्हाला रस्ता करून द्या. कोणत्या योजनेत घ्यायचं ती घ्या. एप्रिलच्या एंड पर्यंत करून देतो म्हणले होते पण काय कारवाईच केली नाही. आम्ही आमरण उपोषण पुन्हा झालं तर आत्मदहन स्पॉट पंचनामा झालेला आहे. एवढं सगळं होऊन सुद्धा आता हे सेम अशीच पोझिशन तिकडं. अशीच पोझिशन. तिथं बघा ना ही तरी व्यवस्थित आहे समजा. तिथं बघा ना पुढं रस्ताच नाही ना. नाहीच आहे. आणि विशेष साहेब तिकडून MRC मार्ग ह्याच्यामधून 2 किलोमीटर रस्ता झालाय. पलीकडून पलीकडून बर. झालाय 2 किलोमीटर रस्ता ऑलरेडी झालाय. फक्त ही मधला 1 किलोमीटर राहिलाय. दोन आहे ही दोन आहे ती दोन आहे 4 बरं काय 2 बोलणार कोण या चला चला चला. हा दोन
तर ह्या रस्त्यावर किमान 200 ते 300 शेतकऱ्यांची उपजीविका जमीन आहे. पण त्याच्यामध्ये कसं आहे माहिती का, शेतकऱ्यांनी स्वखर्चातून किंवा आपापल्या ह्याच्यातून प्रत्येक वेळेस रस्ता खराब होतो आणि त्यावेळेस पैसे जमा करू करू रस्ता दुरुस्त करतात. प्रत्येक वेळेस पाऊस पडला, अतिवृष्टी झाली, काही झालं की नुकसान होतंच. आणि त्याची समस्या अशी इतकी गंभीर आहे की जे शेतकरी शेतात गेलेले आहेत, आता एक वेळेस तर असं झालं की शेतकरी शेतात गेले असताना सापाने दंश केला आणि असा रस्ता खराब असल्यामुळं वाहन जात नसल्यामुळं त्यांना झोळीमध्ये आम्हाला अक्षरशः आणावं लागलं. इतका गंभीर प्रश्न असताना सुद्धा प्रशासन याच्यावर लक्ष का देत नाही? आम्ही वारंवार त्यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे. प्रत्येक वेळेस अर्ज देत आहोत, प्रत्येक वेळेस त्यांना विनंती करताव, प्रशासनाला सांगताव. ती काय करतात, आपलं त्यांचे छोटे कर्मचारी पाठवतात पंचनामा करणे वगैरे करणे, याच्यामध्येच व्यस्त करून राहतात आणि आमची समस्याच सोडवत नाहीत. नुसता कागदी घोड्यांचा बाजार करायला चालू आहे यांच्याकडून. आमच्या समस्येकडे यांचं लक्ष नाही आहे. हा रस्ता 4 किलोमीटरचा आहे. त्याच्यामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत 2 किलोमीटर झालेला आहे, पण तो इतर दुसऱ्या गावापर्यंत जाण्यासाठी झालेला आहे, गावापासून जाण्यासाठी झालेला नाही आहे. अंदाजे 4 किलोमीटर रस्ता आहे. किती वर्ष एक अंदाजे 20 वर्ष झालंय अशाच प्रकारे प्रलंबित आहे. तसं तर रस्त्याची समस्या 80 वर्ष झालंय, पण पैसे जमा करीत असल्यामुळं आतापर्यंत चाललं. पण आता शेतकरी स्वतःकडून गेलेत की पैसे कसे जमा करावे, काय करावे, म्हणून कमीत कमी 20 वर्ष झाले हीच समस्या दरवर्षी निर्माण आहे. बैलगाड्यामुळे कसं तरी जाता येत होतं. तुमची शासन स्तरावर आमची शासन स्तरावर मागणी एकच आहे की उन्हाळा दिवस असून जर आम्हाला शेतामध्ये जाता येत नसेल तर पावसाळ्यामध्ये आम्ही जायचं कसं? आमच्या जमिनी कुणाला 2 एकर आहे, कुणाला 3 एकर आहे, कुणाला 4 एकर आहे. जर त्याची उपजीविकाच त्याच्यावर भागणार आहे, त्याची उपजीविका भागविताच येणार नसेल तर त्यांना जगायचंच कशासाठी? म्हणून आम्ही शासन स्तरावर अशा पद्धतीने सांगितले की तुम्ही कमीत कमी पावसाळ्याच्या आधी हा रस्ता करून द्यावा, अन्यथा आम्ही दिनांक 4-5 रोजी आपल्या BDO कार्यालय म्हणजे पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे. आमरण उपोषणात जर त्यांनी आमची समस्या मान्य नाही केली तर आम्ही पुन्हा विष प्राशन करून आत्महत्येचा इशारा दिला. एवढ्या गंभीर प्रश्नावर सुद्धा त्यांनी अजून एक तीळ मात्र सुद्धा त्यांनी लक्ष दिलेलं नाही आहे. शासनाने पांधन व्यवस्था आम्ही तहसीलदार साहेबाकडे पण गेलतो, पण तहसीलदार साहेबांनी काय केलं, त्यांच्या डोक्यावरलं ओझं काढलं आणि BDO साहेबाकडे ढकललं. त्यांनी सांगितलं केवळ आम्ही कागदावरती त्यांना आम्ही कळवू शकतो की ह्या शेतकऱ्यांची अडचण आहे आणि तुम्ही अडचण सोडवण्यासाठी तुमच्या इथून कोणती योजना आहे त्याच्यातून त्यांना रस्ता करून देण्यात यावं, एवढंच उत्तर देतात आणि विषय लांबवितात. दुसरा तुम्हाला राजकीय प्रश्न विचारतो. राजकारणाच्या बाबतीत बोलायचं म्हणजे आम्हाला ते नाही बोललेलंच परवडेल. कारण का आमचं गाव असं आहे, 2 समाजामध्ये विभागलेलं गाव आहे. ते 2 समाज आम्हाला माहिती आहेत. तर काय आहे, 2 राजकीय पक्ष इथं प्रबळ दावेदार असतात. त्याच्यामुळं त्यांनी नाही